अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बाळा, तू आज जो काही प्रवास करत आहेस त्या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे हे क्षणभरही विसरू नकोस. तू स्वतःला एकटा समजतोस, पण तुझ्या प्रत्येक श्वासाची नोंद माझ्याकडे आहे. तू जेव्हा रडतोस तेव्हा तुझे अश्रू पुसणारा मीच असतो. तू जेव्हा जेव्हा अंधारात सापडतोस तेव्हा तुला मार्ग दाखवणारा प्रकाश मीच असतो. तू ज्या माणसांच्या गर्दीत स्वतःला हरवलेले समजतोस त्या गर्दीतही मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. तुझ्या मनातील ती खळबळ, ती अस्वस्थता मला ठाऊक आहे. तू कशाची काळजी करतोस, भविष्याची की आजच्या संकटांची? लक्षात ठेव, तू ज्या गोष्टींची भीती बाळगत आहेस त्या गोष्टींचा शेवट मी आधीच लिहून ठेवला आहे. जे घडतंय ते तुझ्या कल्याणासाठीच घडतंय. कधी-कधी तुला वाटत असेल की तुला हवं ते मिळत नाहीये, पण माझा नियम वेगळा आहे. जे तुझ्या हिताचं नाही ते मी तुझ्यापासून दूर ठेवतो. फळ मिळायला उशीर होतो कारण तुला त्या फळाची किंमत कळावी आणि तुझ्या पात्रता वाढावी ही माझी इच्छा असते. मी तुला विसरलो नाही तर तुला अधिक बलवान बनवतोय. तू कर्मावर लक्ष दे. लोक काय म्हणतील, परिस्थिती किती कठीण आहे याकडे बघू नकोस. तू फक्त तुझे कर्तव्य निभाव. जेव्हा तुझे पूर्णपणे माझ्यावर अवलंबून राहतोस तेव्हा तुझ्या आयुष्याची धुरा मी स्वतःच्या हाती घेतो. तू ज्या संकटांची भीती बाळगत आहेस त्या संकटांचा पराभव मी आधीच निश्चित केला आहे. तू फक्त संयम धर. संयम हीच भक्तीची मोठी परीक्षा असते आणि या परीक्षेत तू उत्तीर्ण होशील अशी मला खात्री पण आहे. आजच्या या घडीला स्वतःच्या विचारांतून मुक्त कर जे तुला आतून पोखरत आहेत. तू एक दिव्य आत्मा आहेस. तुझं दुःख हे तुझं शेवटचं सत्य नाहीये. माझ्या नामात अशी ताकद आहे की ते उच्चारात तुझे अर्धे दुःख नष्ट होते. तू कधीही थकला असलास तरी आशा सोडू नकोस. मी तुझ्या सोबत आहे हे कधी तू विसरू नकोस. तू ज्या गोष्टींसाठी धडपडतोयस ती गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली आहे. फक्त वेळेची वाट पहा. आता डोळे मिट, दीर्घ श्वास घे आणि मनात पूर्ण श्रद्धेने माझे नामस्मरण कर. तुझ्या अंतर्मनातील हा गोंधळ शांत होत आहे. तुला वाटतं तुझ्या आयुष्यात खूप वादळ आहे, पण लक्षात ठेव, वादळ ही फक्त झाडांची मुळं तपासण्यासाठी येतात. तुझी मुळं भक्तीच्या मातीत घट्ट असतील तर जगातील कोणतीही ताकद तुला हलवू शकणार नाही. लोकं तुला फसवतील, लोकं तुझा वापर करतील, पण तू कोणाचीही वाईट चिंतू नकोस. जे तुला त्रास करणार, जे तुला त्रास देणार त्यांना तू क्षमा कर. कारण बदला घेणं हे माझं काम आहे. तू फक्त प्रेम करत राहा. माझ्यावर विश्वास ठेव. जो मार्ग तू निवडला आहेस तोच मार्ग तुला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. तुझ्या कुटुंबाचे, तुझ्या कार्याची आणि तुझ्या आयुष्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ही माझ्यावर आहे. तू आता निश्चिंत हो. तुझी परीक्षा संपत आली आहे. विजयाची पहाट लवकरच येणार आहे. जेव्हा तू दुःखात असतोस तेव्हा आम्ही तुला दुप्पट मायेने जवळ घेतो. तुझा अहंकार, तुझा राग, तुझी भीती हे सगळं माझ्या चरणी अर्पण कर. तुला मोकळं वाटेल. तू माझं लेकरू आहेस. लेकराला कशाचाही धक्का लागून देणार नाही मी. तू माझ्यावर विश्वास ठेव. या जगाच्या मोहमायेपासून अडकू नकोस. हे जग क्षणभंगूर आहे, पण माझं तुझ्यावर प्रेम हे शाश्वत आहे. तू जिथे शोधशील तिथे मी तुला भेटेन. जेव्हा तू मला हाक मारशील तेव्हा मी हजर असेन. फक्त श्रद्धेचा दिवा तिथपर्यंत असू दे. तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार काढून टाक. तू समर्थ आहेस. तू शक्तिशाली आहेस. कारण माझ्या आशीर्वादाची कवचकुंडले तुझ्या भोवती आहेत. तू जे काम हाती घेतलं आहेस ना त्याचे यश तुला 100% मिळणार आहे. कारण तू जे काम नामाचा जप करून सुरू करत आहेस, आता तू पूर्णपणे माझे नामस्मरण कर. मनातल्या सर्व शंकांना दूर करून घे बाळा. आणि तुझा सर्वात मोठा रक्षक मीच आहे. तू आता उठ, तुझा आत्मविश्वास जागृत कर आणि नवीन जोमाने कार्याला सुरुवात कर. तुझ्या कष्टाची चीज नक्की होईल. मी तुला कधीही सोडून जाणार नाही बाळा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.